गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिक येथे पिण्याचे पाणी मिळण्याची व्यवस्था करण्याच्या मागणीसाठी वेल्लोळी येथील भूमिहीन मजूर आदिवासी कुटुंबांनी पाण्याच्या पंचायत समितीवर हांडा मोर्चा काढलाय। एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांच्या नेतृत्वात संतप्त महिलांचा हा मोर्चा शुक्रवार दिनांक 4 एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालयात येऊन धडकलाय। पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे यासारख्या घोषणा देत महिलांनी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडलाय। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तिथेच ठिय्या मांडण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने प्रशासनाची चांगली धावपळ उडाल्याचं यावेळी पाहायला मिळालं। वेल्लोळी ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी कुटुंबातील महिलांना पाणी पुरवठ्याची सुविधा उपलब्ध नसल्याने मुंबई-आग्रा महामार्ग ओलांडून विहिरीतून पाणी भरण्यासाठी जावे लागते। त्यातच अशुद्ध पाणी प्यायल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्याला सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे हर घर नळ योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे। त्यानंतर गटविकास अधिकारी यांनी पाणी व्यवस्था करण्याचे आश्वासन देऊन 2 महिने उलटून गेले, तरी अद्यापपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झालेली नसल्यामुळे महिलांनी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतलाय। आता आश्वासन पुरे झाले आहे, ठोस कारवाई करा असे महिलांचे म्हणणे होते। अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय। या दरम्यान गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चेतून मार्ग निघालाय की आंदोलकांनी ठिय्या मांडण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुपारी 3 वाजेनंतर गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे यांनी आंदोलकांशी चर्चा केली। यावेळी त्यांनी शनिवारपासून 5 एप्रिल पासून आंदोलकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले। तसेच लवकरच हर घर नळ योजनेअंतर्गत आंदोलकांना नळ जोडणी मिळण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव सादर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। नाही का ते गाव त्र्यंबक तालुक्यामध्ये आले, तिथं पाणी पण नाही आहे। डायरेक्ट लांब जायला लागतं 1 किलोमीटर चालत, तेव्हा मग आम्ही पाणी भरतो। जलजीवन योजनेची टाकी झाली पण तिला पाणी नाही, 2 वर्ष झाली पाणी नाही आमच्या गावामध्ये, काही नाही, यायला नाही पाणी भेटत। पाणी येत आहे पण नदीचं येत आहे, नाही का, पंचायत समितीची विहीर आहे ना, त्याचं पाणी येत आहे पण नदीचं येत आहे। कपडे बिपडे धुतात ना त्या पाणी, आम्ही पित पण नाही, ते 8 दिवसांना 4 दिवसांना असं येतं, पाणी नाही येत, काही नाही। ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।